मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी. तर आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या आपणा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर आता मी चाललो आहे थड्याजवळ पम्याच्या दुकानावरती नागोबा आणायला. तर आपण नागोबा पूजून नागपंचमी साजरी करूया. चला तर मग आता नागोबा घेण्यासाठी पम्याच्या दुकानावरती आलो आहे. इथे बाबूची पण भेट झाली. बाबू नमस्कार. नमस्कार. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. इथे नागोबा विकायला ठेवलेले आहेत, ते आपण पाहू शकता. आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोबत लाया सुद्धा आहेत. आपल्या पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. लाया, दूध वगैरे. तर इथे सर्व सामान ठेवलं आहे. आणि गणपतीला स्पेशल ऑफर पमे काय आहे, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू तो ठेवणार. अजून वेळ आहे. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. काय बरं ना पम्या, नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. काय बरं आहे ना. कधी आलात? काल आलो आहे. काल आलात. आणि आता मला तुझ्याकडे एक नागोबा पाहिजे आहे. नागोबाच्या लाया लाया आहेत माझ्याजवळ. नागोबा पाहिजे. आणि काय नारळ. आता मी नागपंचमीच्या इथे सर्वांनाच पम्याला, बाबूला, ते तिघांना पण आता मी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आता पम्या एक नागोबा दे. आणि इथे पम्याजवळ आता इथे नागोबा, बरेच नागोबा इथे विकले गेलेले आहेत आणि थोडे आता शिल्लक आहेत. आपण लवकरात लवकर या नागोबा घ्या आणि आपल्या माणसाला सहकार्य करा. आणि गणपतीसाठी वेगवेगळ्या वस्तू तर ठेवणारच आहे. मोदक म्हणा, लाडू म्हणा, वगैरे वगैरे, फटाके वगैरे. तर आपल्या माणसाला सहकार्य करा आणि विकत घ्या, जेणेकरून प्रमोद आमचा पुढे जाईल अजून. तर आता पम्याच्या दुकानावरती नागोबा घेतला आणि आता पारंपरिक पद्धतीने घरी जाऊन पूजा करणार आहे. आणि आता तिथे मला प्रकाश मुरकर भेटले. चलता बोलता ते आता घरी चालले आहेत. चलता बोलता. तर प्रकाश, नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुला. हो. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. राजा जाऊन आमच्या जिल्हा. आणि आता नागोबाची घरी जाऊन मी पूजा वगैरे पारंपरिक पद्धतीने पूजा करणार. प्रकाश मुरकर डोंगरी. तर मंडळी, आता पूजेला सुरुवात करतो. नागोबाचं पूजन करायला सुरुवात करतो. तर प्रथेप्रमाणे भिंतीवरती नागोबाचं चित्र काढलेलं आहे. खाली पाटावरती नागोबाची मूर्ती ठेवलेली आहे. अळूच्या पानावरती ठेवतात. नागोबाची मूर्ती ठेवलेली आहे. दिवाबत्ती केलेली आहे. अगरबत्ती, दूध, लाया आणि गंध उजळलेला आहे. तांब्यामध्ये तुळशीपत्र, पाणी घेतलेलं आहे आणि ही पुष्प, फुलं. आणि आता मंडळी नागोबाची पूजा करायला सुरुवात करतो. घरच्या देवाची पूजा करून झाली. आता नागोबाची पूजा करायला सुरुवात करतो. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. कुलदेवता, ग्रामदेवता, ग्रहदेवता, गुरुदेवता, मातृपितृदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता, इष्टदेवता, पंचमहाभूताय नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम नमः शिवाय. नागदेवताय नमः. नागदेवताय नमः. गंधं समर्पयामि. नागदेवताय नमः. गंधं समर्पयामि. नागदेवताय नमः. गंधं समर्पयामि. नागदेवताय नमः. नागदेवताय नमः. पुष्पं समर्पयामि. नागदेवताय नमः. पुष्पं समर्पयामि. नागदेवताय नमः. पुष्पं गंधं समर्पयामि. नागदेवाय नमः. अक्षतां समर्पयामि. पुष्पं समर्पयामि. नागदेवताय नमः. कैलासराजो चंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटिधारी कारुण्य सिंधु शंभो
मलकोनकारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागदेवताय नमः नागदेवताय नमः नागदेवताय नमः तुलसीपत्रं समर्पयामि शंभो मदकोनकारिं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः सर्वकार्येषु सर्वदा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षमामृतात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् ओम देव शांति अंतरिक्ष शांति पृथ्वी शांति आप शांति औषध शांति वनस्पति शांति विश्वदेव शांति ब्रह्मा शांति सर्व शांति सामा शांति 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 ओम नागदेवताय नमः नागदेवताय नमः नागदेवताय नमः ओम नागदेवताय नमः नागदेवताय नमः पुष्पं समर्पयामि नागदेवताय नमः पुष्पं समर्पयामि नागदेवताय नमः धूपं दीपं समर्पयामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नागदेवताय नमः ओम नागदेवताय नमः ओम नागदेवताय नमः ओम आता नागोबाची पूजा झालेली आहे. भिंतीवरती नागोबाचं चित्र काढून धूप अगरबत्ती नैवेद्य काया गोड दूधचं नैवेद्य दाखवून पूजा केलेली आहे. त्यानंतर डाळ भात खीर आणि बटाट्याची भाजी हा नैवेद्य बनवून नागोबाला अर्पण केलेलं आहे. अशा पारंपरिक पद्धतीने पूजा झालेली आहे. आपण पाहू शकता. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिलाच सण आहे आणि पारंपरिक पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या घरी नागोबा आणून नागोबाचं पूजन करतात. नागपंचमी दिवशी संध्याकाळी विसर्जन करतात. आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे नागपंचमीची पूजा केली आणि आता नागोबाचं विसर्जन करतोय. आळवामध्ये नागोबाचं विसर्जन केलं जातं. पारंपरिक पद्धतीने मी आता विसर्जन करतोय. तर अशा प्रकारे आळवाच्या पानाखाली आळवामध्ये असे नागोबाचं विसर्जन केलं हे आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे आज नागपंचमीची नागोबाची मूर्ती घरी आणून पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली आणि आता नागोबाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.